अकोला शहराचे नाव डॅडी देशमुख फिल्म फेस्टिवलद्वारे राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात झाले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून सिनेमा क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. या फेस्टिवलला आलेले पाहुणे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी या पाहुण्यांचा आपल्याला परिचय करून देते. मनीषा कोरडे मॅडम ह्या दिग्दर्शिका आहेत आणि ॲज अ लेडीज रायटर सुद्धा आहेत. मनीषा मॅम, आपलं आरसीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू नेहाजी. नमस्कार. नमस्कार मॅम, आपण अकोल्याच्या आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आपण सिनेमाच्या संवाद क्षेत्रात कशी काय झेप घेतली आणि आपण आपल्या दर्शकांना नेमकं काय सांगाल? अकोला माझं आजोळ आहे, म्हणजे माझ्या आईचं माहेर आहे इथे. त्यामुळे मी बालपणापासून अनेक वर्ष महिने अकोल्याला राहिलेले आणि अकोला मला हे म्हणून माझं गाव वाटतं. इनफॅक्ट इथे जो प्रमिलाताई ओक हॉल आहे तिथे मला पहिल्यांदा प्लॅटफॉर्म मिळाला होता. मी छोटी असताना कविता वाचन वगैरे माझं इथेच झालेलं आहे. सो अकोला शहराने माझी सांस्कृतिक जडणघडण केलेली आहे, त्यामुळे मला हे शहर जवळचं आहे. पण माझं मूळ गाव नागपूर आहे, म्हणजे जिथे माझे वडील, आई आणि माझं कुटुंब असतं. तिथे मी लहानपणापासून नाटक करणे, सिनेमे बघणे, अशा एक्सटर्नल करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये नेहमी भाग घेत राहिले आणि लिखाण समूह आमच्या कुटुंबामध्ये होतं. त्यामुळे लिहिता लिहिता माझी गाडी तिकडे कधी वळली मला कळलं नाही. नागपूरमध्ये आमचे जे थिएटर करणारे काही आमचे मित्र होते, सिनियर होते मला बरेच ते नेहाजी, ते जेव्हा मुंबईमध्ये जाऊन स्ट्रगल करू लागले होते तेव्हा त्यांना मी छोटी काम करणारी मुलगी म्हणून माहिती होते. मग मी जेव्हा मुंबईमध्ये गेले असंच कधीतरी गंमत म्हणून सुट्ट्यांमध्ये बघायला, ते म्हणाले की आता तुला वेळ आहे तर तू असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम का करत नाहीस या सिरियलमध्ये. म्हटलं ठीक आहे. मग मी संजय सुरकर, हे पण आपल्या विदर्भातलं एक मोठं नाव आहे, त्यांना साळसूद नावाची एक सिरियल होती दिलीप प्रभावळकरांची, त्याला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा कामाला सुरुवात केली. आणि मग नंतर मी माझा जो मूळ विषय होता, म्हणजे मी ॲक्च्युली क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे मी खरं तर शिक्षणाने, पण मी तिकडे कधी मग वळले नाही आणि मग लिखाणाचा प्रवास सुरू झाला. नक्कीच तुम्ही तुमचा छंद जोपासला आणि लिखाणाकडे वळलात. हो, छंद ते व्यवसाय. नक्कीच नक्कीच. विशेषतः सिनेमांचे संवाद म्हटले ना मनीषाताई, की यात पुरुषांची मक्तेदारी असते. होय. आणि विशेष म्हणजे आपण त्याला कसा काय छेद दिला, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा मी सुरुवात केली लिखाणाला तेव्हा नेहाजी ते साल होतं 2005-2004 आणि आता जरी थोड्या मुली वाढल्या असल्या इथे काम करणाऱ्या तरी तेव्हा इतक्या मुली काम करत नसत आणि संवाद लेखन तर फार कमी नावं होती यामध्ये. सई परांजपे, आपलं मराठी एक अत्यंत मोठं नाव, कथा वगैरे सारख्या त्यांनी अनेक सुंदर सिनेमे दिले, विनोदाचा बाज असणारे, ते एक नाव होतं. पण नंतर एक गॅप होती. सर, मला असं वाटतं की फिल्म इंडस्ट्री याबद्दल ज्या काही गैरसमजुती आहेत त्यामध्ये जरा भीतीची भावना जास्त आहे. पण तुम्हाला जर तुमचं काम व्यवस्थित येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छेद देऊन तुम्हाला काम मिळू शकतं. म्हणजे मी सुरुवातीला एक असिस्टंट रायटर म्हणून काम करायला सुरुवात केली. आपण नागपूर आणि अकोल्याला राहणारी जी मंडळी आहोत त्याचा ॲडव्हान्टेज असं आहे की आपलं मराठी पण चांगलं असतं आणि आपलं हिंदी पण चांगलं असतं. बरोबर. त्यामुळे मी हिंदी सिनेमांवर काम करता करता थोडं त्यांना सुचवायला लागले. नीरज व्होरा नावाचे मोठे रायटर होते ज्यांनी हेराफेरी लिहिला, रंगीला लिहिला, त्यांना मी असिस्टंट रायटर म्हणून काम करू लागले. आणि ते करताना मग मला बाकीचे सगळे प्रोड्युसर्स बघत होते की अच्छा, ही मुलगी लिहिते, अनेक वर्ष यांना सहाय्यक म्हणून काम करते. तर जेव्हा नीरज व्होराजी खूप बिझी झाले सिनेमे लिहायला तेव्हा मग त्यांनी माझं नाव सुचवायला सुरुवात केली की तुम्ही हिला काम करताना बघितलेलं आहे आणि अनेक माझे संवाद हिने लिहिलेले आहेत असिस्टंट म्हणून, तर तुम्ही हिला काम देऊ शकता. आणि प्रियदर्शनजी, मी त्यांचे नेहमी आभार मानेन की मी त्यांना दोन्ही डिपार्टमेंटमध्ये नेहमी असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून पण मी त्यांच्यासोबत काम केलं आणि असिस्टंट रायटर नीरजजींच्या हाताखाली केलं. तर मालामाल वीकली जेव्हा त्यांनी पहिला लो बजेट सिनेमा असं त्यांनी केलं प्रोजेक्ट तयार, ते म्हणाले नीरज अभी ना बहुत बड़ा हो गया है, वो मेरी फिल्म बहुत कम पैसे में करने के लिए तैयार नहीं है, तो क्या आप छोटे पैसे में मेरी एक फिल्म करोगे, मैंने देखा है आपको काम करते हुए. मैंने कहा हाँ सर, आप अगर मुझे सिखाओगे तो जरूर. आणि मग त्या पद्धतीने मालामाल वीकली हा सिनेमा माझा पहिला मी लिहिला, ज्याला मला काही नॉमिनेशन्स मिळाले अवॉर्ड्सचे आणि बऱ्यापैकी नाव झालं. आणि मग एकदा ते नाव झालं की मग काम तुमच्याकडे येत राहतं. अगदी बरोबर. ती कुठेतरी प्रगती तुम्ही अगदी उंच शिखरावर स्वतः जी मेहनत करून घेत गेल्या आणि ती प्रगती नेमकीच दिसत गेली आहे. या क्षेत्रात युवतींना करिअर करण्यासाठी किती वाव आहे याबद्दल आपण आपल्या दर्शकांना काय सांगाल?
भरपूर वाव आहे, कारण मुलींकडे एक जातीवंत एक पॅशन असते कुठलंही काम अगदी मन लावून करण्याची, आणि वेगळ्या पद्धतीने जगाकडे बघण्याची दृष्टी असते. थोडा ममताळूपणा असतो, थोडा स्वप्नीलपणा असतो आणि थोडी सौंदर्यदृष्टी असते. तर या सगळ्यांचं एक गणित जे जमून येतं ते मुलींना जास्त छान जमून येतं. आणि मला असं वाटतं की आता तर इतक्या अपॉर्च्युनिटीज ओपन झालेल्या आहेत का म्हणजे तुम्हाला VFX मध्ये तुम्ही काम करू शकता, तुम्ही कलर करेक्शन, म्हणजे जे फक्त पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती नेहाजी, आपले कॅमेरामन सुद्धा सांगू शकतील की जिथे फिल्म्स ऍक्च्युली डेव्हलप व्हायच्या तो सगळा अंधार कोठडीचा भाग असायचा आणि तिथे स्त्रिया जायला घाबरायच्या, कारण तिथे त्या फिल्म डेव्हलप व्हायच्या आणि तिथे कलर करेक्शनचं काम केलं जायचं. पण आता ते देखील कम्प्युटर्समुळे आणि मुलींनी घेतलेल्या शिक्षणामुळे, तांत्रिक शिक्षणामुळे, आता तुम्ही कलरिस्ट म्हणून पण काम करू शकता, साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करणाऱ्या मुली आहेत. सो पहिले ही खरी मक्तेदारी पुरुषांची असलेली क्षेत्र होती, पण आता ती सुद्धा नवीन नवीन ज्या मीडिया स्कूल्स आलेल्या आहेत त्यांच्यामुळे, किंवा एक अवेअरनेस जो आपला वाढतोय की मुलींनी देखील पुरुषांचे इतकंच छान काम करायला पाहिजे, सो त्यामुळे आता ऍक्च्युली द होल वावर इज आवर्स असं आपण जे म्हणतो तसं आहे. नक्कीच. आणि आता मुली खरंच कुठेच मागे नाहीये, पण हे सगळं मॅनेज तुम्ही कसं करता ॲज अ करिअर, परत घर आणि स्वतःला हा वेळ देऊन हे सगळं मॅनेज तुम्ही कसं करता? तर आता मोठा मुद्दा असा आहे माझ्याबद्दल मॅनेज करण्याचा की माझं लग्न झालेलं नाही किंवा मी लग्न केलेलं नाही असं आपण म्हणूयात. त्यामुळे मला घर, संसार, मुलं, बाळं, कुत्रे, मांजरी असं मी काही माझ्या मागे लावून घेतलेलं नाही आहे, कारण मला माहिती आहे की या क्षेत्रामध्ये आर्थिक गणित तुमची बसायला वेळ लागतात आणि तुमचं येणारं इन्कम जे आहे, उत्पन्न जे आहे ते म्हणजे समान दर महिन्याला इतकं येईल असं नसतं. त्यामुळे मी माझा पसारा काही वाढवलेला नाही आणि मला वाटतं याच कामामुळे मला जास्त वेळ यात देता येतो, फोकस जास्त देता येतो. पण याचा खूप मोठा जो भाग आहे ना नेहाजी, तो माझ्या आईवडिलांना जातो, कारण अशा पद्धतीचं एक करिअर आपल्या मुलींनी अंगीकारलेलं आहे आणि ती अशा पद्धतीची अस्थिरता तिच्या आयुष्यात राहणार आहे, हे सगळं एका विदर्भात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आईवडिलांनी सहन करणं, त्याला वर्षानुवर्ष पाठिंबा देणं आणि तरी कौतुक करत राहणं. कारण आधी तर मी कॅमेरा मागे राहायचे तर लोकांना कळायचंच नाही की मुंबईला जाऊन करते काय, कारण नट्या म्हणजे दिसतात कॅमेरावर, पण तेव्हा मग असिस्टंट डिरेक्टर म्हणजे कोण, 2004 मध्ये 3 मध्ये ही संकल्पना देखील लोकांना माहिती नव्हती. त्या काळापासनं मला माझे वडील पैसे पुरवत आलेले आहेत, कौतुक करत आलेले आहेत, पाठिंबा देत आलेले आहेत. तो हा प्रवास आणि माझा भाऊ धाकटा, या तिघांच्या अनमोल सहाय्याशिवाय जरी मी एकटी दिसत असले तरी हा प्रवास शक्य नव्हता. कुटुंबांचा सपोर्ट खूप जास्ती महत्वाचा आहे. सिंहाचा वाटा जो म्हणतो ना आपण, तो म्हणजे आहेच आहे, नक्कीच अगदी आहे. तुम्ही तुमच्या मुलींना जरा सपोर्ट दिला, थोडा विश्वास दिला, तर त्या खरंच त्यांच्या गुणांचं सोनं करू शकतात. आणि मुलींनी देखील मग ही जबाबदारी आपल्यावर घ्यायला हवी की आपल्याला वाह्यात व्हायचं नाही, आपल्याला कुठे वाहवत जायचं नाही, आपल्याला सोशल मीडियाच्या त्या चमकदमक मध्ये जायचं नाही, आपल्याला आपलं काम, आपले पैसे, आपलं घर, आपलं कुटुंब, आपली तब्येत सगळं सांभाळून छान काम करायचं आहे आणि ते होऊ शकतं. नक्कीच. तुमच्याकडे बघून तर मी तर म्हणते की होऊच शकतं. आणि माझ्या ज्याही दर्शक बघतायत आणि विशेष म्हणजे तरुण मुली, तर नक्कीच शिकण्यासारखं आहे. आणि हा लख प्रकाश देणारा हिरा आपल्या अकोल्यातलाच आहे, जो की आज एक लेडीज डायरेक्टर म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर कौतुक आहे आणि नॅशनल अवॉर्डसुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. तुम्ही पण असंच काहीतरी करा आणि कौतुकास्पद नेक्स्ट इयरला तुम्ही माझ्यासोबत असा आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये अवश्य भेट द्या आणि आवर्जून हा कार्यक्रम बघा. मी नेहा आता आपला निरोप घेते. नमस्कार. थँक्यू नेहा. थँक्यू.